वासनान ज्योतिषी अशोक खराच्या फसवणुकीला दस्तूरखुद्द त्याचा सीए बळी पडल्याचं समोर आलंय। तब्बल 9.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात 19वा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातनं महिलांचं लैंगिक शोषण करण्याबरोबरच काळा पैसा आणि प्रचंड मालमत्ताही कमवली। यात त्याला बडे राजकारणी आणि अधिकाऱ्यांचं भक्कम पाठबळ लाभलं। पाठबळ दिल्यामुळेच आता बरेच जण अडचणीत सापडलेत। खराच्या फसवणुकीच्या कांडातून त्याचा सीए ललित फोफळे हे देखील सुटू शकले नाहीत। घरावर संकट असून आई वडिलांवर मृत्यूयोग आहे, हे टाळण्यासाठी अवतार पूजा करावी लागेल असं खरातनं फोफळे यांना सांगितलं। त्यांनी हे टाळण्यासाठी खरात सांगेल त्याप्रमाणे पूजा केली। पुण्यात जवळपास 10 तास ही पूजा चालली होती असं बोललं जात आहे। त्यावेळी दुबईतला हवाला रॅकेटमधला एक व्यापारीही तिथे उपस्थित होता असं बोललं जात आहे। या पूजेचं निमित्त पुढं करून खरातनं तब्बल 9.25 कोटी रुपये उकळलेत। खरं तर ज्यांनी आता खरातच्या विरोधात तक्रार दिली त्या फोफाळे यांची खरातला बेड्या ठोकल्यानंतर चौकशी झाली होती। एवढंच नाही तर ते खरातच्या शिवनिका ट्रस्टचे विश्वस्तही होते।